सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेटकेंऐवजी सभासद शेतकऱ्यांचा ऊस तातडीने तोडून न्यावा। आम आदमी पार्टीचे पुरंदर तालुका युवा अध्यक्ष महेश जेदे यांची मागणी। पुरंदर तालुका त्याचबरोबर बारामती तालुक्यातील काही गावांमधून दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचा ऊस तातडीनं कारखान्याला जाणं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने इतर गोष्टींचा विचार न करता किंवा गेटकेंचा विचार न करता सभासद शेतकऱ्यांचा ऊस तातडीने तोडून न्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे महेश जेदे यांनी केली। याबाबतचे एक निवेदन त्यांनी कारखाना प्रशासनाला दिले। त्याचबरोबर सभासद शेतकऱ्यांचा ऊस लवकर न नेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। महेश जेदे हे आज शुक्रवारी 12 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता नीरा येथे माध्यमांशी बोलत होते। सोमेश्वर कारखान्याने गेले 40-50 वर्षे जे लगातार ऊस उत्पादक शेतकरी सभासद बांधव ऊस देत आहे, त्यांचा अजून 20 महिने 18 महिने झाले पूर्ण तरी ऊस नेत नाहीये। आणि न ऊस नेल्यामुळे गेटक्यांच्या लोभापोटी सभासद बांधवांचं नुकसान होत आहे। एक गव्हाचं पिकाचं नुकसान होत आहे। जवळजवळ 2-3 महिने लेट ऊस तुटला गेला आहे। अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे। दुष्काळ पडलेला आहे, विहिरींचे पाणी नाही, ऊसाचे पीक वाळून चाललेले आहे। तरी कारखान्याने त्वरित 30 जानेवारी अखेर ऊस न्यावा, अन्यथा लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। धन्यवाद।